नमस्कार मित्रांनो, खमंग फूड्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी नेहमीच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊनच येत असतो। त्यातलीच एक रेसिपी म्हणजे गावठी पद्धतीचं चुलीवरचं सुकं मटण। तर मित्रांनो, हा मटण आपण गावी जाऊन केलेला आहे व हा आगरी पद्धतीचा अतिशय रुचकर व चवदार असं चुलीवरचं मटण बनवण्याची रेसिपी आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूपच आवडेल। तर मित्रांनो, ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो स्वच्छ पाण्याने धुवून कापलेलं बोकडाचं मटण, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर, चवीनुसार खडा मीठ, अर्धा चमच हिंग, 2 बारीक कापलेले कांदे, 2 चमच लाल मसाला पावडर, 1 टोमॅटो, 7 ते 8 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा, 5 वेलच्या, 2 चक्रफूल, 2 दालचिनी, 5 ते 6 तेजपत्ता, 3 चुलीवर भाजलेले कांदे, छोटा तुकडा सुका खोबरा भाजून बारीक केलेला, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आळा बारीक केलेला आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। तर प्रथम आपल्याला सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 कांदे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला मिक्सरला लसूण, आलं व मिरची बारीक करून घ्यायची आहे। आणि यानंतरची पुढची कृती म्हणजे आपल्याला चूल पेटवून घ्यायची आहे। चूल पेटवल्यानंतर आपल्याला चुलीवर कढई ठेवायची आहे आणि कढई थोडी गरम झाली त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 5 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये काळी मिरी, लवंग, चक्रफूल, साबूत वेलची, दालचिनी आणि तेजपत्ता घालायचा आहे व हे मसाले चांगले ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि मसाले चांगले ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे। कांदे चांगले ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये आला, लसूण व मिरची यांची पेस्ट घालायची आहे, तीही चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये हिंग घ्यायचा आहे, लाल मसाला पावडर घ्यायची आहे, गरम मसाला पावडर घ्यायची आहे आणि हळद घ्यायची आहे व हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत, चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। हे सगळे मसाले चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेल्या मटणाचे पीसेस अशा पद्धतीने टाकायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे पीसेस कढईमध्ये घ्यायचे आहेत व तेही या सर्व मसाल्यांमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत, चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मटणाचे पीसेस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे व झाकणावर पाणी घेऊन हे मटण 10 ते 15 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे व झाकणावरचं गरम झालेलं सगळं पाणी मटणामध्ये अशा पद्धतीने घालायचं आहे आणि त्यानंतर मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपलं सगळं मटण चांगलं मिक्स केलेलं आहे व चांगलं एकजीव केलेलं आहे। आता आपल्याला पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचं आहे, झाकणामध्ये पाणी घालायचं आहे व मटण 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवायचं आहे। आता आपल्याला झाकण उघडायचं आहे। हे बघा, आपण झाकण उघडलेलं आहे आणि मटणाला खूपच चांगला कलर आलेला आहे आणि सगळे मसालेही चांगले एकजीव झालेले दिसत आहेत। आता आपल्याला कढईमध्ये मिक्सरला बारीक केलेला कांदा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। यानंतर आपल्याला कढईमध्ये मीठ घालायचं आहे व हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला खोबरा, कांदा व मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे
आणि 5 मिनटं अशा पद्धतीनेच आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे। आता मटणामधलं थोडं पाणी निघून गेलेलं आहे व मटण थोडं सुकलेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि तोही चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे, झाकणामध्ये पाणी घ्यायचं आहे व मध्यम आचेवर 10 मिनटं मटण शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे व अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मटण परतून घ्यायचं आहे, कारण असं केल्याने मटण किंवा मसाले ही जळण्याची शक्यता कमी होते। तर मित्रांनो, हे बघा आपलं मटण खूप छान पद्धतीने शिजत आहे व याचा कलरही खूप छान आलेला आहे आणि वासही खूप चांगला येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला आता मटण थोडं सुकवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला मध्ये मध्ये परतून हा मटण चांगला शिजून द्यायचा आहे व त्यातलं पाणीही चांगलं सुकून द्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, आता जवळजवळ थोडं पाणी निघून गेलेलं आहे, तरी आपण ह्याला चांगलं परतायचं आहे, जेणेकरून कढईमधील मसाले व मटण हे कढईला चिटकून राहणार नाही आणि जळण्याची शक्यताही कमी होऊन जाईल। तर अशाप्रमाणेच मटण परतत आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला परतत राहायचं आहे व त्यातील पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हा मटण असाच परतत राहायचा आहे। हे बघा, आता मटणामधील सगळं पाणी सुकून गेलेलं आहे व त्याला चांगला तेलही सुटलेला आहे। आता आपण त्याच्यावर कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपल्या गावठी पद्धतीचं चुलीवरचं सुकं मटण तयार झालेलं आहे। बघा किती छान कलर आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे। तर आपण सर्वांनी ही रेसिपी जरूर आपल्याकडे करून पहा, खूपच छान होते आणि खायलाही खूपच रुचकर लागते आणि हा मटण तांदळाच्या भाकरीसोबत खूपच अप्रतिम लागतं। तर जरूर तुम्ही आपल्या घरी ट्राय करून पहा। तर मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि आणखीनही नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि मित्रांनो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला जरूर हिट करा, कारण माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळून जातील। आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।